नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. महादेव मुंडे प्रकरण अर्थात परळीतले व्यापारी या महादेव मुंडे यांची 31 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या झाली. ती हत्या होऊन 20 महिने लोटले, पण अजूनही त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला नाहीये. त्यांच्या आईला माहित नाही आपल्या मुलाला कुणी मारलं, त्यांच्या वडिलांना ठाऊक नाही माझ्या लेकराला कुणी मारलं, त्यांच्या मुलांना माहित नाही की माझ्या वडिलांना कुणी मारलं, आणि त्यांच्या पत्नीला माहित नाही की माझ्या नवऱ्याला कुणी मारलं. 20 महिने, 1.5 वर्ष झालं, तरी देखील या प्रकरणामध्ये आरोपी कोण हे अजून माहित नाही. या प्रकरणामध्ये महादेव मुंडेंना का मारलं माहित नाही, कशासाठी मारलं माहित नाही. बघता बघता 1.5 वर्ष लोटलं. शेवटी या माऊलीनं म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. अखेर बीडचं पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि त्यावेळी विषप्राशन केलं. विषप्राशन केल्यानंतर अख्ख्या प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांची धावपळ सुरू झाली. मग जिल्हा रुग्णालयात ऍडमिट केलं. 72 तास त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. डिस्चार्ज देण्यात आला. पण त्यानंतर मिळालं काय? तर पदरात गुन्हा. कुठला? आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंवरच गुन्हा. त्याच वेळी ज्ञानेश्वरी मुंडे पुन्हा एकदा कडाडल्या. अहो, माझ्यावर गुन्हाच दाखल करायचा होता ना, मग तो कशाला केला? त्यापेक्षा एन्काउंटरच केला असता तर विषय क्लोज झाला असता. मग मात्र हळूहळू हे प्रकरण विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचलं. सुरेश धस यांनी तोंड उघडलं. मग ते सभागृहात जाऊन पोहोचलं. प्रकाश सोळुंके यांच्या जोडीलाच त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी देखील मांडणी केली. आणि मग मात्र मुख्यमंत्र्यांनी शेवटचा आवाज टाकला की आता या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. आता एवढं सगळं होऊनही अजूनही या प्रकरणात न्याय मिळेल का ही शंका या माऊलीला आहेच. आणि म्हणूनच या माऊलीनं हाक मारली ती आपल्या भावांना. त्यामध्ये पहिलं नाव घेतलं मनोज जरांगे पाटील आणि दुसरं नाव घेतलं लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेने अजूनही या लाडक्या बहिणीच्या हाकेला ओ दिली नाही. तिला अजून ते भेटायला गेले नाहीत. पण मनोज दादा जरांगे यांना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीतून मारलेली हाक 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये ऐकायला आली. मग मनोज जरांगे यांनी देखील ठरवलं की माझी लाडकी बहीण संकटात आहे, तिला मला न्याय द्यायला पाहिजे, यासाठी मला तिथं जावंच लागेल. मग मात्र मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले. 140 किलोमीटर अंतर 2 तास 52 मिनिटांचा प्रवास करून परळीला जाऊन पोहोचले. त्यांना भेटले. त्यावेळी त्यांच्या घरी आणखी एक न्यायासाठी भांडणारी लाडकी बहीण उभी होती की जिला देखील न्याय हवाय. खून केलाय भलत्यानंच आणि तिचा नवरा मात्र जेलात आहे. होय, बापू आंधळे प्रकरणामध्ये महादेव गित्ते हे जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या जामिनासाठी ही माऊली कोर्टात चक्रा घालतीये. पण उत्तर काय? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. शेवटी या दोघींनी आज ठरवलंच की मनोज दादांसमोर आपली व्यथा मांडायची, कैफियत मांडायची, गाऱ्हाण मांडायचं. आणि मग मात्र सुरू झाला लाडक्या बहिणींनी भावाला सांगितलेला सगळा हृदयद्रावक प्रवास. आणि यावरच माझा लाईव्ह आहे. अर्थातच धनुभाऊ मनोज दादा भेटायला आले, भेटूनही गेले. तुम्ही कधी भेटणार? अहो, 5 मिनिटांच्या अंतरावर बँक कॉलनी. आता विषय सुरू. मनोज जरांगे 29 ऑगस्टच्या आपल्या मराठा आरक्षणाच्या तयारीला लागलेले आहेत. विविध ठिकाणी बैठका सुरू आहेत. सगळ्या लोकांना एकत्रित करून, मराठी माणसांना एकत्र करून मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी, आरक्षणासाठी ते मुंबईला जाऊन धडकणार आहेत. तब्येत ठीक नाही आहे, मध्येच आवाहन केलं, आता माझं शरीर थकलंय, मी फार थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. पण शरीर थकलेलं असलं तरी मनातली उर्मी कायम जाय. दुसऱ्यांना
न्याय देण्यासाठी, दुसऱ्यांवर अन्याय झालेला बघवत नाही. अशा वेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हॉस्पिटलमध्ये सलाईन लागलेले असताना, गुन्हा अंगावर चढलेला असताना मनोज जरांगेंना साथ घातली, हाक मारली की जरांगे पाटील, जरांगे दादा, मनोज भाऊ, माझ्या या प्रकरणात लक्ष द्या. 20 महिने झाले हो, मला न्याय मिळत नाहीये. माझ्या पतीला कुणी मारलं? माझ्या मुलांच्या डोक्यावरचं पितृछत्र कुणी हरवून घेतलं? माझ्या सासू सासऱ्यांचा मुलगा कुणी मारला? याचं उत्तर आम्हाला मिळत नाहीये. तिकडे लक्ष्मण हाके यांना देखील साथ घातली. पण मनोज दादांनी ठरवलं की भेटायचंच. आणि मनोज दादा निघाले अंतरवाली सराटी ते बीड जिल्ह्यातलं परळी. आता मला एकच प्रश्न पडलाय, ज्या परळीचे लोकप्रतिनिधी, ज्या परळीतून या ठिकाणी 2 ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, ज्या परळीनं त्यांना पालकमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, ज्या परळीनं त्यांना कृषी मंत्री पदापर्यंत पोहोचवलं, ज्या परळीनं त्यांना अन्न नागरी ग्राहक संरक्षण पुरवठा मंत्री या पदापर्यंत पोहोचवलं, पण त्याच परळीतल्या एका लाडक्या बहिणीची आठवण त्यांना झाली नाही. या बहिणीला जाऊन भेटावंसं त्यांना वाटलं नाही. अहो, किती अंतर होतं, पण हे अंतर अजूनही वाढतच चाललंय. 20 महिने झाले या घटनेला, 21 ऑक्टोबर 2023. पण अजूनही त्या काळात ते कृषी मंत्री होते, पण अजूनही धनंजय मुंडे ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटायला गेले नाहीत, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेले नाहीत. ही माऊली कधी पोलीस स्टेशनला जा, कधी चक्रा मार, कधी कोर्टात सुद्धा छत्रपती संभाजीनगर या खंडपीठामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली आहे, पण तिथं देखील त्यांच्या वाट्याला काय तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. एक तपासी अधिकारी होते भार्गव सपकाळ म्हणून, त्यांनी या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही कोर्टात याचिका दाखल करा. पुढे त्यांचीही बदली झाली. अहो, 1-2 नाही, 8 अधिकारी, 8 तपासी अधिकारी या प्रकरणात बदलले गेले. 8. आता ज्यांच्याकडे तपास होता ते पण प्रमोशनवर बढती. डीवायएसपी केज कमलेश मीना, आता तपास एलसीबी कडे. या माऊलीनं करायचं तरी काय? इतके दिवस आतापर्यंत फक्त संघर्ष केलाय, आणि त्याच दरम्यान कुठे ना कुठेतरी एक आशेचा किरण म्हणून बाळा बांगर नावाची व्यक्ती समोर आली, जी व्यक्ती याच प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव घेतलं जात आहे तो पुन्हा एकदा वाल्मिक कराड. म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात देखील मुख्य आरोपी तोच, आता महादेव मुंडे प्रकरणात देखील तोच मुख्य आरोपी आहे असं बाळा बांगर यांनी स्पष्ट केलंय. आणि तिकडे बापू आंधळे प्रकरण ते वेगळंच. आता बाळा बांगर यांनी जो 2.5-3 महिने, नवे 2.5-3 वर्ष या वाल्मिक कराडचा सोबती होता, त्यांना उशीर का होईना पण जाग आली की अरे आपण काय करतोय, आपण ज्यांच्या सोबत राहतोय ती माणसं संपवायला निघालेत. सर्वसामान्य माणसांना खंडणी मागणं, नको त्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं, खंडणी दिली नाही तर त्यांचे मुडदे पाडणं, त्यांना संपवणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो हट झाल्यानंतर त्यांना खलास करून टाकणं, अशा माणसाला साथ देणं योग्य नाहीये. त्यांनी पाठ फिरवली, वाल्मिक कराडापासून दूर व्हायचा निर्णय घेतला आणि त्यांनी थेट कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की होय, वाल्मिक कराडचाच आणि त्याच्या मुलाचा या महादेव मुंडे प्रकरणामध्ये हात आहे. वाल्मिक कराडची टोळी, त्याचा मुलगा यानंच महादेव मुंडे यांना मारलं. मग एक एक खुलासे होत गेले, एक एक गोष्ट त्यांनी सांगायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला त्यांनी वाल्मिक कराड, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या टोळीनं महादेव मुंडे यांना मारलं असं सांगितलं. नंतर या प्रकरणातला एक फरार आरोपी, ज्याला सायको किलर असं त्यांनी म्हटलंय, त्याचं नाव आहे गोट्या गित्ते, याचं देखील नाव सांगितलं, जो आजही फरारी आहे, जो मकोकात आहे. आणि यानं तर हद्दच केली, विकृतीचा कळस गाठला. यानं महादेव मुंडे यांना मारून त्यांच्या गळ्याचं मांस काढून ते मांस एका पुडीत बांधून, म्हणजे पिशवीत, खिशात 7-8 दिवस फिरवलं. मांसाचा तुकडा वळला
पण याला माणुसकीचा पाजर फुटला नाही. यानं तो तुकडा त्या वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवला आणि सांगितलं, हे बघ महादेव मुंडे, या अशा सायको किलरला अटक होणं अत्यंत गरजेचं असताना हा बोंबलत फिरतोय आणि या वाल्मिक कराडला शरण आल्यानंतर पुण्यातून केजमध्ये नेताना त्याच्या ताफ्यात सदैव अण्णासोबत अण्णा माझा विठ्ठल म्हणून मिरवतोय. हा तो गोट्या गित्ते. या अशा गोट्या गित्तेला अटक करणं राहिलं बाजूलाच, त्याच्या विरोधात आवाज उठवायचा विचार देखील कोणी केला नाही. इकडे वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणात अडकला, महादेव मुंडे प्रकरण मागे पडलं, पण बाळा बांगर यांच्यामुळे पुन्हा हे प्रकरण उभं राहिलं. शेवटी त्याचा आवाज विधानसभेत जाऊन पोहोचला. आता प्रश्न हा पडतो, मनोज जरांगे पाटील ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणात असाच आवाज उठवला होता, अख्ख्या महाराष्ट्रात जन आंदोलन उभं केलं होतं. 10 डिसेंबरला फिर्याद नोंदून घेतली जात नव्हती. अख्खा मस्सा जोग पोलीस स्टेशनला आलं केसला. शेवटी मनोज जरांगे पाटलांनी धरणे धरलं, आंदोलन करायला सुरुवात केली. मग पोलिसांची धावपळ सुरू झाली आणि फिर्याद नोंदून घेतली. तेव्हा कुठे 11 तारखेला खंडणी आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. म्हणजेच तिथं मनोज जरांगे पाटलांनी जसा संतोष देशमुख प्रकरणात अख्ख्या महाराष्ट्रात आउटरीच करून दाखवलं, शेवटी ती केस स्टँड झाली. SIT नेमली गेली, CIDच्या हाती तपास दिला गेला, आरोपी पकडले गेले. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. शेवटी केस स्टँड झाली. 9 सुनावण्या झाल्या, उद्या 10वी सुनावणी आहे. आणि याच प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या मकोकातून मला दोषमुक्त करा, यावर उद्या निर्णय. तोच वाल्मिक कराड या प्रकरणात सुद्धा आरोपी आहे. जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी साथ घातली की या मनोज दादा या, मला न्याय द्या, अहो आमचे लोकप्रतिनिधी त्यांना खूप वेळा भेटून झालं, पंकुताईंना भेटलो, धनुभाऊंना भेटलो, माझे नातेवाईक भेटले, त्यांच्या कानावर हे प्रकरण गेलं. ते फक्त भेटायला गेले की हो हो पोलीस स्टेशनला फोन करायचे, याच्यापुढे काही नाही हो. अहो ते सोडा, या दोघांनी या विधानसभेत सुद्धा आवाज उठवला नाही. ना विधान परिषदेत पंकजा मुंडेंनी, ना विधानसभेत धनंजय मुंडेंनी. शेवटचे 5-6 दिवस कुठे गायब झाले होते कुणास ठाऊक. सुरेश धस यांनी पायऱ्यांवर कैफियत मांडली. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत आवाज उठवला, जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवला. शेवटी मुख्यमंत्र्यांनी त्या विषयाला, अंतिम आठवडा प्रस्तावाला शेवटच्या दिवशी काय काय तपास झालाय त्याची मांडणी केली. मी सांगणार आहे नंतर, शेवटपर्यंत लाईव्ह बघत राहा, शेवटपर्यंत सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जे मांडलंय ते बाळा बांगर कसं म्हणतायत खोट आहे म्हणून. आता मला एक प्रश्न पडला आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे जे राहतात परळीतच, परळी वैजनाथ, तिथंच त्यांचा बंगला आहे, त्यांच्याच बंगल्यावरनं फोन गेला आणि तपास थांबवला गेला असं एलमाटे नावाच्या पोलिसानं स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितलं होतं. तेही तपास अधिकारी समोर, अनिल चोरमले यांच्या समोर. त्या ठिकाणी PI होते जे नवीन आलेले, ते तर म्हणतायत की कलम बदललीत म्हणून तपास होऊ शकत नाही. त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आरोप केला, बंगला कुणाचा? धनुभाऊंचा. बंगला चालवतंय कोण? वाल्मिक कराड. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय काय? जगमित्र कार्यालय. कारण की त्या जगमित्र कार्यालयाचा सर्वे सर्वा बीडचा बाप, बीड जिल्ह्याचा बाप ना वाल्मिक कराड. मग या वाल्यानं फोन केला आणि तपास थांबवलाय असा थेट आरोप केला. आता वाल्मिक कराड या जगमित्र कार्यालयातून सोडा, आता त्याचा या जगात कोणी मित्रच राहिला नाही. कारण की मित्र करायचे आणि आपल्या पद्धतीत, आपल्या प्रकारात जर बसत नसला की त्याला शत्रू करायचा, ही त्याची खासियत आहे. अजूनही वाल्मिक कराडची मैत्री असणाऱ्यांनो, समर्थकांनो, मला हात जोडून तुम्हाला सांगायचंय, याच्या नादी लागू नका. नाहीतर 2च गोष्टी, फक्त जेल जेल जेल, याच्या पुढे काही नाही, नाहीतर फरार. आता मला इतकाच प्रश्न करायचा आहे, मनोज जरांगे पाटील कोण नेते आहेत का? कोण आहेत मनोज जरांगे पाटील? ना टेल मी, हु इज मनोज जरांगे पाटील?
अहो साधा सर्वसामान्य कार्यकर्ता जो मराठा आरक्षणासाठी लढण्यासाठी 7 ते 8 वेळा मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन आला, उपोषण केली, पोटात अन्न नाही घेतलं ना, सलाईन लावल्या, एकमेव भांडण, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आमची लेकरं बाळ जगली पाहिजेत, आमचं हे व्हायला पाहिजे, बस. यासाठी जे आंदोलन पुकारलं त्या आंदोलनानं अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या डोक्यावर घेतलं. प्रत्येक जातीपातीतल्या धर्माच्या माणसानं त्यांना त्यांच्या आंदोलनात मदत केली. शेवटी हे नेतृत्व उभं राहिलं. त्यांच्याकडे काही गाडी का बंगला का पद काय नाही, फक्त लोकांचा विश्वास. उभा राहिला की गर्दी. आता याच मनोज जरांगेंनी जसा संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवला तसाच आवाज आज ज्ञानेश्वरी मुंडेंच्या प्रकरणात उठवायला तयारी सुरू केली आहे. सांगितलंय त्या माऊलीला फक्त 1 महिना जाऊ देत. तसं मी सुरूच केलेला आहे. डायरेक्ट ओएसडी ला फोन लावला मनोज जरांगेंनी, ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली, मीरा गित्तेंची भेट घेतली, गारण ऐकलं, डायरेक्ट ओएसडी फोन मुख्यमंत्र्यांच्या. काय चाललंय? सीआयडी नेमा, एसआयटी नेमा. 25 तारखेला ज्ञानेश्वरी मुंडे या कन्हेरवाडी गावच्या आहेत, हे त्यांचं माहेर, आणि भोपला हे त्यांचं सासर. या दोन्ही ग्रामस्थांनी मिळून ठरवलंय की 25 तारखेला 25 जुलैला सकाळी 11 वाजता परळी अंबाजोगाई या रस्त्यावर रास्ता रोको करणार आहेत. मागण्या 3 आहेत. एसआयटी नेमा, सीआयडीचा कडे तपास द्या आणि आरोपींना अटक करा. आता जरांगीने इशारा दिलाय 25 तारखेच्या आज जर एसआयटी स्थापन झाली नाही, सीआयडी तपास झाला नाही, सीआयडी कडे तपास दिला गेला नाही, तर मग माझ्या स्टाईलनं अख्ख्या राज्यभरात आंदोलन करणार. त्या दोन्ही माऊलींना, त्या दोन्ही लाडक्या बहिणींना धीर आला. 140 किलोमीटर अंतर पार करून ती व्यक्ती, जो कुठला नेता नाही, ज्याच्याकडे कुठलं संविधानिक पद नाही, ना आमदार ना खासदार, ती व्यक्ती एवढ्या लांबून येते, जी स्वतः आजारी आहे, जी स्वतःच सांगते माझं शरीर थकलंय, मी कधी मरीन मला माहित नाही, अजून तरी लढायच्या तयारीत आहे, 29 ऑगस्टची लढाई करायची आहे त्यांना. अशी व्यक्ती 2 तास 52 किलोमीटरचा प्रवास करून परळीत येते, दोन्ही माऊलींना भेटते, लाडक्या बहिणींच्या गाराने ऐकून घेते आणि थेट सरकारला इशारा देते. आणि आमचे धनुभाऊ, परळीचे लोकप्रतिनिधी, जी परळी त्यांना निवडून देते, ज्या परळीच्या जनतेच्या जीवावर हे आमदार मंत्रीपदापर्यंत पोहोचले, त्यांच्या कानावर मात्र त्या माऊलीचा आवाज जात नाही. अहो मला एक सांगा, 140 किलोमीटर अंतरवाली सराटी ते परळी हे अंतर पार करून व्यक्ती आली, पण मुंडे साहेब 5 मिनिटांच्या अंतरावर बँक कॉलनी आहे आणि त्या बँक कॉलनीत या माऊलीचं घर आहे, पण तिथं भेटायला गेले नाहीत. 20 महिने झाले, अजून 20 महिने झाले भेटायला गेले नाहीत. मुंडे साहेब तुम्हाला या म्हणजे घरचा पत्ता माहित नाही काय? मी देतो. कसं जायचं ते पण सांगतो, लिहून घ्या. मी सांगतो तुम्हाला पत्ता. तुमचं जगमित्र कार्यालय आहे ना, चला तिथून गाडी काढा. गाडी काढली, आता तिथून काय करायचंय, 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे फक्त त्यांचं. तिथून जरा पुढे गेलात की परळी अंबाजोगाई रस्ता येतो, रस्ता धरायचा, रस्त्याला लागत सुटायचं. तिथून गेलात की पुढे हॉटेल सम्यक येतं, त्याच्या पुढे गेलात की लगेच सीएनजी पेट्रोल पंप लागतो, तो पार केला की गुरु नानक लॉज, ती पार केली की एस खान मोटार एअर बँक पॉवर स्टेशन, ते संपलं की वैजनाथ गॅस, HP गॅस गोडाऊन, की आली बँक कॉलनी, लगेच महादेव मुंडेंचं घर तुम्हाला सापडेल. 5 मिनिटावर घर, 2 किलोमीटरचं अंतर. पण तुम्हाला 20 महिने झाले अजूनही ते अंतर गाठता आलेलं नाहीये. 20 महिने झाले. काल तुम्ही बीड शहरात गेलात, तुमच्या पक्षाचा मेळावा होता, तो मेळावा पार पाडलात तुम्ही, पण परळीतल्या परळीत त्या ज्ञानेश्वरी मुंडेंना तुम्हाला भेटायला जाता आलं नाही. तुम्हाला न्याय देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. त्या माऊलीची हाक तुमच्या कानापर्यंत पोहोचली नाही का? त्यांचं घर ठाऊक नाही, त्यांचे भाऊ तुमच्या ओळखीचे, त्यांचे नातेवाईक तुमच्या ओळखीचे, सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये ते सगळं घुमतंय, विधानसभेत आवाज पोहोचतोय, तरी देखील ज्ञानेश्वरी मुंडेंना तुम्हाला भेटावंसं वाटलं नाही का? याच्यात पण वाल्मिक करारचं नाव घेतलं जातंय म्हणून. अहो कालच बोललात तुम्ही,
वैर माझ्याशी होतं तर मग मातीची बदनामी का? अहो त्या परळी वैजनाथ त्याच्या मातीची शपथ घेऊन सांगा, या वाल्मिक कराडमुळं परळीची बदनामी झाली नाही का? या वाल्मिक कराडनं केलेल्या सगळ्या उद्योगांमुळं तुमची पद आणि प्रतिष्ठा पणाला लागली नाही का? पालकमंत्रीपद का हुकलं? वाल्मिक कराड. कृषी मंत्रीपद जे उपभोगलं त्याच्या जीवावर तुम्हाला अन्न नागरी व ग्राहक संरक्षण पुरवठा मंत्री पद मिळालं, पण ते पद का गेलं? वाल्मिक कराड. कधी विचार करणार या गोष्टीचा? 5 मिनिटांच्या अंतरावर असलेली ती माऊली गेली 20 महिने आपल्या नवऱ्याला कुणी मारलं, का मारलं, कशाला मारलं याची उत्तर शोधतीये. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्या परळीतले, तुम्हाला वाटलं पाहिजे होतं की आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे, पण तुम्ही शेरो शायरी करत बसलात. तुम्हारी सोच के साच में ढल नहीं सकता, जुआ काट लो लहजा बदल नहीं सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. मान्य आहे हो, शेरो शायरीत तुम्ही गाजवणारे वक्तेच ना तुम्ही, पण त्या माऊलीच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी तुमचं काळीज तिथं ते काळीज वितळलं नाही का? तिथं त्या काळजाला म्हणजे पाझर नाही फुटला का माणुसकीचा, दयेचा, नात्याचा? तुम्ही जायला पाहिजे होतं त्या ठिकाणी, तुम्ही भेटायला पाहिजे होतं. अहो दुसऱ्या गावातून येतात माणसं व 2-4 जिल्हे पार करून त्यांना भेटायला, पण तुम्हाला जाता आलं नाही. पंकजा तुमचं तरी काय आहे? अहो तुमच्याच सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण हा शब्द काय आहे? ती लाडकी नाही का कुणाची? ती बहीण नाही का तुमची? तुम्ही तर स्वतः महिला आहात. मान्य आहे संतोष देशमुख यांच्या घरी तुम्ही नाही गेलात, अहो पण किमान परळीत असलेल्या या घरी तरी जायला पाहिजे होतं ना. तिथही व्यक्ती गेलेली आहे, नुसती गेली नाही हो. आज स्वतः त्या रडून सांगितले मनोज दादांना. जेव्हा बाळा बांगरांनी हे सांगितलं ना की माझ्या नवऱ्याच्या गळ्याचं मांस काढलं गेलं आणि ते मांस 8 दिवस वाळलेलं असताना खिशात घालून फिरून त्या वाल्मिक कराडच्या समोर नेण्यात आलं, काय वाटलं असेल त्या माऊलीला? पीएम रिपोर्ट आहे माझ्याकडं. काय सांगतो पीएम रिपोर्ट? महादेव मुंडे पीएम रिपोर्ट 22/10/2023 ला केला गेला. उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ. ब्लड स्टेन्ड व्हाईट ब्राउनिश शर्ट, रक्ताने माखलेला शर्ट सापडला होता. ब्लड स्टेन्ड व्हाईट कलर्ड बनियान, रक्ताने माखलेली बनियान सापडली होती. कॉज ऑफ डेथ काय माहितीये? मृत्यूचं कारण सांगतो. घसा कापल्यानं झालेल्या गंभीर रक्तस्त्रावामुळे मृत्यू. घसा कापला त्यांचा, घसा, थ्रोट. आणि काय माहितीये ऑब्झर्वेशन? मानेच्या उजव्या बाजूला मागील बाजूस तीक्ष्ण हत्यारानं छेद केलाय आणि खोलवर जखम केली आहे. अशा 3 ते 4 जखमा मानेवर आहेत. 4 शार्प incised wounds noted on nape of neck on right side. आता तुम्ही मला सांगा, इनसाइड वुंड विथ शार्प मार्जिन ऑफ नेप ऑफ नेक, मानेच्या मागूल बाजूस असलेली खोलवर रकम, आणि त्याच जखमेतनं मांसाचा तुकडा काढला गेला आणि महादेव मुंडेंनी पिशवीत भरला, पिशवी खिशात भरली, 7-8 दिवस बोंबलत फिरला महादेव मुंडे यांचं ते मांस घेऊन, आणि मग त्या वाल्मिक कराडच्या समोर ठेवलं. आता मला सांगा, हे सगळं ऐकल्यानंतर त्या माऊलीला काय वाटलं असेल? काय वाटलं असेल त्या माऊलीला? जेव्हा तिनं गाराणं मांडलं ना, तिची 3 लेकरं तिच्या बाजूला बसली होती. मनोज जरांगे समोर बसले होते. डोक्यावर हात ठेवला. बघा, मी तुम्ही फोटो बघत असाल सेकंड विंडो मध्ये, डोक्यावर हात ठेवला माऊलीच्या. नका काळजी करू, मी आहे, अजून भाऊ आहे, भाऊ जिवंत आहे, भाऊ न्याय देणार. सांगितलं तिने, आरोपी अटक व्हायलाच पाहिजेत, नाही तर मी पुन्हा आत्मदानाचा इशारा देणार, मी पुन्हा आत्मदान करणार. 5 मिनिटांच्या अंतरावर धनंजय मुंडेंना जाता आलं नाही. पंकजाताई तुम्हाला जाता आलं नाही. कुठे गेली लाडकी बहीण? मतं मिळवण्यासाठी फक्त लाडकी बहीण होती का?
मी तर म्हणेन लाडक्या बहिणींनो, आपण चूक तर केली नाही ना, आपण 1500 रुपयांना भुललो नाही ना. कारण की काल मीरा गित्ते यांनी स्पष्ट म्हटलंय, या महाराष्ट्रातल्या एका तरी स्त्रीनं असं सांगावं की यांच्या 1500 रुपयांमुळे माझा संसार चालतो किंवा यांच्या 1500 रुपयांमुळे माझ्या लेकरा बाळांचं पालन पोषण होतं. एका तरी महिलेनं सांगावं. 1500 रुपयात संसार चालतो? 1500 रुपयाचं गाजर देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि आता त्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडलं. त्यातल्या त्या 2 लाडक्या बहिणी एकत्र येऊन एका घरात, जो आमदार नाही खासदार नाही पण सर्वसामान्यांचा नेता आहे, त्या भावासमोर आपला गाऱ्हाणं मांडत होत्या. काय परिस्थिती आली आज. आणि ही इतकी वाईट परिस्थिती जर या अशा प्रकरणामध्ये, जिथं एकीचा नवरा काही नाही केलं तरी जेलमध्ये आहे आणि एकीचा नवरा 20 महिने झाले त्याचा मृत्यू झालाय, पण कुणी मारलंय, का मारलंय, कशाला मारलंय याचं उत्तरच सापडलेलं नाही. आता मात्र या सगळ्या प्रकरणात कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीत या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे एकत्र केले पाहिजेत. स्वतः त्या ठिकाणी सतीश फड देखील होते, ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ. त्यांनी काय सांगितलं, 8 तपासी अधिकारी बदलले गेले. पहिले तपासी अधिकारी PI सानप, का नाही त्यांना बोलवून घेतायत SP, का नाही बोलवून घेतायत? त्यांनी नंबर काढले होते पण दबाव आला म्हणून बदली करून गेले. धाराशिवला आहेत ते, घ्या ना बोलून. सपकाळ, भार्गव सपकाळ ते तपासी अधिकारी होते, तेही बदलून गेले. अमळनेर घ्या ना बोलून, त्यांनी पण 6 नंबर काढलेले. कहाण्यांचे CDR काढले जातात. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, 196 जबाब घेतलेत, 37 जबाब साक्षीदार नोंदवलेत. अजून डंप डाटा 150 क्रमांक आहेत, त्याचा तपास सुरू आहे. पण त्यात एक त्यांनी माहिती दिली होती की एक महिला 1.5 महिन्यांनी आली आणि त्या महिलेनं असं सांगितलं की 2 माणसं आपापसात भांडत होती. म्हणजे म्हणायचं काय, एक महादेव मुंडे आणि दुसरा कोणीतरी. स्वतः बाळा बांगर म्हणालेत की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं फेक आहे. कारण की महादेव मुंडेंना मारणारे 6 आरोपी आहेत. महादेव मुंडेने एका आरोपीने मारलेलं नाही, 6 जण होते. मग त्या बाईला उरलेले 5 जण दिसलेच नाहीत का त्या महिलेला? हे सगळं यांनीच पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंदवलेलं आहे. असं काहीतरी करून जेणेकरून या तपासाची पूर्ण वाट लागावी. आणि राहिला मुद्दा, ज्या व्यक्तीला हे प्रत्यक्ष त्यांनी बघितलंय, आय विटनेस, त्या व्यक्तीला 2-3 महिन्यांनी यांनीच मारून टाकलं असं बाळा बांगर म्हणतायत. वाल्मिक कराड, टोळी आणि प्रशासनातल्या लोकांनी. हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांकडे गेला, पोलिसांनी त्याचं ऐकून घेतलं, पुढे काही केलं नाही. शेवटी पोलीस काही करत नाहीत म्हणून बाहेर त्यांनी सांगायला, चर्चा करायला सुरुवात केली. मग या टोळीला कळलं, अरे बाप रे, हा आपल्या काटा आहे, आता काटा काढला पाहिजे. मग त्याला मेंटली हॅरेसमेंट केलं गेलं, टॉर्चर केलं गेलं, इंजेक्शन दिल्याची सुद्धा चर्चा आहे. त्याला मेंटली डिसऑर्डर करण्यात आलं आणि शेवटी त्याला मारून टाकण्यात आलं. आणि मेल्यानंतर देखील त्याची आकस्मिक नोंद म्हणून पोलीस डायरीत नोंद करण्यात आली. आता एवढं सगळं ह्या प्रकरणात घडलेलं असताना सुद्धा 2023चं प्रकरण आहे, आपल्या परळीत घडलंय, तरी देखील धनुभाऊ शांत आहात तुम्ही. त्याच्यानंतर एक प्रकरण घडलं, बापू आंधळे. या बापू आंधळे प्रकरणात तर वेगळेच ट्विस्ट आहेत. आज स्वतः मीरा गित्ते यांनी क्लिअर केलंय, माझ्या घरावर हे चालून आले, त्यात बापू आंधळे पण होता, सोमनाथ चलगिरे होता, तो गोट्या गित्ते होता, तो धनराज उर्फ राजेभाऊ फड होता. हे सगळे आले, यांनीच माझ्या नवऱ्यावर गोळीबार केला. माझ्या नवऱ्याला गोळी लागली, तो जखमी झाला. नंतर त्यांच्यातच कुणीतरी, अरे आपल्याला काय सांगितलं अण्णांनी, ते पहिलं काम करा. आणि मग माझ्या डोळ्या देखत, स्वतः मीरा गित्ते म्हणतायत, माझ्या डोळ्यात देखत धनराज फड आणि गोट्या गित्तेनं बापू आंधळेला गोळी घातली म्हणून.
आणि त्यांनी तो खुलासा पण केलाय, या प्रकरणात गोट्या गित्तेनं जे बबन गित्ते यांचं नाव घेतलेलं आहे, त्या बबन गित्तेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, ते परळीत नव्हतेच त्या दिवशी, असं स्वतः मीरा गित्ते यांनी सांगितलंय. मग बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांचा वाद काय सांगायची गरज आहे का? त्या ठिकाणी धनंजय मुंडे राष्ट्रवादी अजित पवार गटात, मग शरद पवार गटात कोण, मग बबन गित्ते यांनी मोठा तामझाम गाड्यांचा ताफा घेऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. आपल्याला आठवत असेल ते सगळं. आता असं सगळ्यांना वाटलं की बबन गित्त्यांना तिकीट मिळणार, टफ फाईट होणार. वाल्मिक कराडने बबन गित्त्यांचा 36चा आकडा, बबन गित्ते दाढी करत नाहीत जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. आणि वाल्मिक कराड पायात चप्पल घालत नाहीत जोपर्यंत मी बबन गित्तेंना संपवणार नाही. झालं, संधी मिळाली, वाल्मिक कराडनं बबन गित्तेचं नाव घ्यायला लावलं, गोट्या गित्तेने ते नाव घेतलं, बबन गित्ते तिथपासून फरार. मग महादेव गित्ते त्याचे मित्र सगळे या प्रकरणात अडकले. मग क्रॉस कंप्लेंट झाली. मग महादेव गित्तेने पण गोट्या गित्ते आणि बाकीची सगळी गँग आहे त्यांची नावं घेतली. आता या प्रकरणात महादेव गित्ते कुठे? हॉस्पिटलमध्ये. गोट्या गित्ते कुठे? फरार. गोट्या गित्तेने पण फिर्यादीत नोंदवले मला गोळी लागली म्हणून. ज्याला गोळी लागली तो बोंबलत फिरतो का? ज्याला गोळी लागली तो वाल्मिकांच्या ताफ्यात दिसेल का? आता महादेव गित्ते यांचा जबाब घ्यायला गेलेले ससाणे नावाचे कोणतरी पोलीस आहेत, मीरा गित्ते यांनी सांगितलंय. 4 वेळा गेले जबाब घ्यायला. ज्यावेळी वाल्मिक बाबूराव कराड असं नाव घेतलं, हा येतो थोड्या वेळाने असं म्हणून निघून जायचे. शेवटी वाल्मिक अण्णा एवढंच नाव घेतलं. आणि काय झालं शेवटी? 307 मधून वगळलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक खुलासा केला मीरा गित्ते यांनी. मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आंदोलन करताना जेव्हा लाठीचार्ज झाला, तेव्हा बबन गित्ते यांच्यासोबत महादेव गित्ते हे दोघही अंतरवाली सराटीत त्यांना भेटायला गेले होते. आणि त्याचा राग यांनी मनात धरला, शिवीगाळ केली आणि तिथपासून कुठंतरी अडकवायचं या उद्देशानं माझ्या नवऱ्याला अडकवलं गेलं, असा आरोप त्यांनी केला. आता या सगळ्या प्रकरणात खरं तर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की मनोज जरांगे नावाची व्यक्ती, जे आमदार नाही, खासदार नाही, नेता नाही, कुठलं संविधानिक पद नाही, फक्त सर्वसामान्यांचा विश्वास जिंकलेला माणूस, जो आजही धडपडतोय मराठा आरक्षणासाठी, ती व्यक्ती 140 किलोमीटर अंतर पार करून येते, ज्ञानेश्वरी मुंडे मीरा गित्ते यांना भेटते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करण्यासाठी प्रयत्न करते, थेट मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन लावते. मला एक सांगा धनंजय मुंडे साहेब, तुमची मुख्यमंत्र्यांची थेट ओळख आहे का जरांगेंची? फोन कुणी करायला पाहिजे होता? विधानसभेत आवाज कुणी उठवायला पाहिजे होता? मतदारसंघ तुमचा, आवाज कुणी उठवला? माजलगाव आणि मुंब्रा कळवा आणि आष्टी. संतोष देशमुख प्रकरणात तरी काय झालं? आवाज कुणी उठवला? आष्टी, गेवराई, बीड. म्हणजे या सगळ्या प्रकरणात एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमच्या मतदारसंघात उद्योग घडतायत, तुमच्या मतदारसंघात हत्या होत आहेत, त्यात तुमचा निकटवर्तीय, तुमचा जवळचा 20-25 वर्षांचा मित्र असलेला वाल्मिक कराड तो आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही चकार बोलत नाहीत आणि बदनामी मात्र दुसऱ्यांनी केली. कालच बोलला होता तुम्ही, बीडच्या मातीतला किंवा बीड जिल्ह्यात बीडच्या मातीच्या बाहेरचा ज्यांनी बदनामी केली, एक व्यक्ती, एक मतदारसंघ, एक गाव, एक शहर, तेच तुमच्या शहरात, तेच तुमच्या गावात, तेच तुमच्या मतदारसंघात येऊन गेले आणि जी माऊली न्यायासाठी अक्षरशः झगडतीये, संघर्ष करतीये, तिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तिला आश्वासन देऊन पण गेले. खरं म्हणजे तिच्या न्यायासाठी तुमचा फोन मुख्यमंत्र्यांना जायला पाहिजे होता. जरांगेंचा फोन ओएसडी पर्यंत गेला तरी एकदा तरी महादेव मुंडे या प्रकरणावर बोलाल असं वाटलं होतं, काल सुद्धा बोलाल असं वाटलं होतं, पण नाही. तुम्ही फक्त शेरो शायरींमध्ये अडकलात. 200 दिवस बोललो नाही असं म्हणालात आणि 7 मिनिटात शेरो शायरी करून बाजूलाही झालात. का?
आपल्याच मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींना, आया बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कधी पुढे येणार? आणि पुढे येणार असं कार्यकर्त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे, त्यावर तुम्ही काय म्हणताय? बघितलं ना आगे बढो झाल्यावर काय होतं ते, म्हणून पिछे मुडो का? अहो कुणाला घेऊन फिरता तुम्ही आज? आणि कोणाची गरज आहे तुम्हाला? कुणाची गरज आहे? स्वतःच्या ताकदीनं घडलात नाही इथपर्यंत का त्या वाल्याच्या ताकदीमुळे आलात? अहो बीड म्हटलं की मुंडे आणि मुंडे म्हटलं की बीड. काय सांगायची गरज आहे? गोपीनाथराव मुंडे, पंडितांना मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे. अहो तुमची नुसती नावं घेतली तरी माणसं उभी राहतात ताकदीनी. तुम्हाला या तुमच्या घरघडीची गरज लागली, या वाल्या कराडची? संतोष देशमुख हत्या प्रकरणात तोच, महादेव मुंडे हत्या प्रकरणात तोच, बापू आंदे हत्या प्रकरणात तोच. अरे चाललंय काय? 3 हत्या, आरोपी एकात आत 2 गुन्ह्यांमध्ये कुठं आहे? पत्ताच नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही धनंजय मुंडे, तुम्हाला वाटायला पाहिजे की आपण या बहिणीला भेटायला पाहिजे होतं. विधानसभेत आवाज उठवल्यानंतर तरी आपण भेटायला पाहिजे होतं. 17-18 ला अधिवेशन संपलं. 2 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार आज आला. जायला पाहिजे तो तिथल्या तिथे. पत्ता तुम्हाला माहित नसलं परत पत्ता सांगतो, वाटल्यास लावून घ्या मॅपवर. जगमित्र कार्यालय तिथून गाडी काढायची, तिथून निघायचे तुम्हाला. पुढे गेल्यानंतर परडी आंबेजोगाई रस्ता धरायचा आहे फक्त. तिथं पुढे गेलात की लगेच हॉटेल सम्यक लागेल, सीएनजी पेट्रोल पंप लागेल, गुरु नानक लॉज लागेल, एस खान मोटार एअर बँक पॉवर स्टेशन लागेल, एचपी गॅस गोडाऊन लागेल, वैजनाथ गॅस म्हणतात त्याला, की आली बँक कॉलनी. 2 किलोमीटरचं अंतर 5 मिनिटात क्लिअर. ती पण तुमचीच लाडकी बहीण आहे ना. एवढ्या लांबनं येऊन भावानी. आणि काय विशेष आहे हो, रक्षाबंधन पण जवळ आली. रक्षाबंधन जवळ आलंय. द्या ना वचन त्याच्या आधी. सांगा ना आज महाराष्ट्राला की होय मी जाणार आहे, मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटणार आहे, त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी. हो मी जाणार आहे. बोला ना बिंदास. जेव्हा ज्ञानेश्वरी मुंडेंनी हाक मारली मनोज जरांगेंना, जरांगे दादा मला न्याय द्या, आले ना 2-3 दिवसात 140 किलोमीटर अंतरचं पार करून. तुम्ही पण जा ना, भेटा ना त्यांना, लावा ना फोन. जसा त्यांनी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन लावला, तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांना लावू शकता. अहो तुमची ओळख पोच कुठं आहे? लावा ना फोन थेट मुख्यमंत्र्यांना. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नेमा, महादेव मुंडे प्रकरणात सीआयडी कडे तपास द्या, आरोपींना का अटक होत नाही अटक करा. करा ना. का होत नाहीये? कोणी असो मध्यात. बास क्या हो, किती वाल्मिक कराड. वाट लागली त्या वाल्मिक कराडमुळं सगळं राजकीय करिअर धोक्यात आलं. सापशिडीचा खेळ माहिती आहे ना. 19 वर असते ते सोंगटी आपण टाकतो, 19 वर असतो आपण, तिथं शिडी मिळते, ते डायरेक्ट कुठं जाते माहितीये? 90. पण पुढे गेल्यानंतर 1 पडतो सोंगटीतनं, 91 डायरेक्ट 17-18 वर. तसंच झालं. असा जो शिडी चढत गेलात, 1 पडला तुमच्या आयुष्यात हा वाल्मिक कराड. स्वतःची तर वाट लावलीच, पण त्याच्यासोबत किती जणांची वाट लावली कुणास ठाऊक. आज किती मुलं वडिलांपासून दूर केली त्यांनी, किती मुलीबाळी त्यांच्या डोक्यावरचं छत्र दूर केलं त्यांनी, किती आया बहिणींचं कुंकू पुसलं यांनी, किती गोर गरिबांचे प्लॉट जमिनी लुटल्या यांनी, किती जणांची संपत्ती आपल्या नावावर करून त्यांना राखेत आणि वाळूत बुडवून मारलं यांनी. या अशा वाल्मिक करायला जवळ करण्यात काय अर्थ आहे? मी कालच तुमच्यावर लिहिलेली एका तुमच्या फॅन क्लबच्या फेसबुक पेजवरची कविता सांगितली होती. धनंजय नावाचं झाड, मग कुणी घातला त्याच्यावर कुऱ्हाडीनं घाव? अहो तुमच्या सोबत्यांनीच घातला ना कुऱ्हाडीवर घाव. 25 वर्ष तुमचा सोबती,
तुम्ही भाजपात, तो भाजपात, तुम्ही राष्ट्रवादीत, तो राष्ट्रवादीत, तुम्ही राष्ट्रवादी गटात, तो राष्ट्रवादी गटात, 2 गट झाले, तुम्ही एका गटात. अरे काय आज काय 50 वर्षांच्या आयुष्यात 25 वर्ष त्याच्याशी मैत्री, 25 वर्षात 25हून जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ते दाखल असलेले, न दाखल असलेले माहीतच नाहीत. कशाला असली ही जवळ करायला पाहिजेत? अजूनही त्याच्या नावाखाली दहशती घालणाऱ्या टोळ्या अजूनही बाहेर फिरतायत. अजूनही सदैव अण्णासोबत वाल्मिक आमचा विठ्ठल देव माणूस म्हणून त्याच्या नावानं त्या ठिकाणी आवाज उठवतायत. काय उपयोग आहे त्याचा? अहो, आता ही परळी सुधारायला पाहिजे आणि ही परळी सुधारवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे. तुम्ही पुढे यायला पाहिजे. तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुम्ही पुढे याल तर हे घडेल. आता मला फक्त एकच सवाल आहे तुम्हाला जाता जाता. 140 किलोमीटरचं अंतर कापून मनोजदादा जरांगे त्या माऊलीला भेटून गेले. आता तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे 2 किलोमीटरचा प्रवास करून ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी कधी जाणार याचं उत्तर महाराष्ट्राला मिळू द्या. याचं उत्तर महाराष्ट्राला मिळू द्या. पत्ता 2दा सांगितलाय मी तुम्हाला. आता मागे हटू नका. परळीतली जनता जसं तुमचं भाषण ऐकण्यासाठी वेडी होते, तुम्हाला ऐकायला तयार होते, तसंच तुम्ही न्याय देण्यासाठी उभे राहा. परळीतली जनता पुन्हा तुमच्या मागे उभे राहील, पण न्याय देण्यासाठी उभे राहा. ज्यांच्यावर अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्यासाठी, ज्यांनी अन्याय केलाय त्यांना संपवण्यासाठी उभे राहा. ते वाक्य खोडून टाका. जे तुमच्या बहिणीने बोललेत ना ते वाक्य खोडून टाका. मुंडे साहेब खोडून टाका. कुठे आहे ते? ज्याच्यामुळे धनुभाऊंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड, हे वाक्य पुसून टाका तुमच्या आयुष्यातून. सांगा उद्या की वाल्मिक कराडचा माझा काही संबंध नाही. कोण म्हणतं त्याच्याशिवाय माझं पान हलत नाही? माझं पान हलवतात ती माझी परळीतली जनता. परळीतली जनता आहे म्हणून मी आहे. परळी वैजनाथाच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगा की परळी वैजनाथाच्या समोर घेऊन सांगा की परळीतली जनता ही माझी खरी आहे. होऊन जाऊ द्या एकदाच. आणि लवकरात लवकर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही बातमी अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्यात की धनंजय मुंडे का आहेत ना, धनंजय मुंडेंचे समर्थक कॉमेंटवर आहेत ना, सांगा. धनुभाऊंना धनुभाऊंना जाऊन सांगा. त्यांना फोन करा, बोला. तिकडे संदीप सर सांगतायत 140 किलोमीटर वरून ना नेता ना आमदार ना खासदार, एक सर्वसामान्य व्यक्ती त्या बहिणीच्या मागे न्याय देण्यासाठी उभी राहायला येते. आपण तर या मतदारसंघातले आहोत. धनुभाऊ जा, त्या माऊलीला भेटा आणि तिला न्याय देण्याचा प्रयत्न करा. जा, सांगा, फोन करा धनुभाऊंना की आता गरज आहे तुमची या प्रकरणात तिला न्याय देण्यासाठी, या प्रकरणात उभं राहण्यासाठी, या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी. शेवटचीच विनंती आहे. आम्ही फक्त विनंती करू शकतो आणि ओरडू शकतो, बोंबलू शकतो. लोक मला म्हणतात बोंबलतोय, ओरडतोय. अरे हो, त्याच्या मागचं कारण हे की तुमच्या कानापर्यंत ते पोचतच नाही. ते पोचवण्यासाठी करावं लागतं एवढा अट्टहास. विष प्राशन केलं होतं त्या माऊलीने, आपण विसरलोत. विष प्राशन केल्यानंतर सगळ्यांना जाग आली. आपण तर जागे आहोत ना. आपल्याही घरी आया बहिणी आहेत, आपल्याही घरी पोरीबाई आहेत. त्यांच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणून आता धनुभाऊ मागं हटू नका. वाल्मिक करांचा तुमचा काही संबंध नाही आणि असेल तर तो कट करून टाका. तुमच्यावर ज्या कुऱ्हाडीनं घाव घातला आठवतंय काल करुणा मुंडे, तुमच्याच पत्नीनं या संदर्भामध्ये तुम्हाला शेर सुनावला होता. तो शेर पुन्हा एकदा ऐकवतो. कोई पेड़ के कटने का किस्सा न होता यदि उस कुल्हाड़ी के पीछे उसका हिस्सा न होता. आता याच्यावर विचार करा. या वाल्मिक कराडला त्याला त्याच्या पापाची शिक्षा भोगू द्यात. या पुढं या परळीत पुन्हा एकदा कधी वाल्या कराड
हजारो वर्ष घडणार नाही, जन्माला येणार नाही, याची खात्री द्या परळीकरांना. आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटण्यासाठी उद्याच्या उद्या गाडी काढून त्यांच्या दारात जाऊन त्यांना न्याय देण्यासाठी उभे राहा. मग बघा, ती खरी रक्षाबंधन साजरी होईल, ज्यावेळी एक भाऊ त्या बहिणीसाठी धावून येतो आणि करा मुख्यमंत्र्यांना फोन. का अटक होत नाही या गोट्या गित्ते आणि बाकीचे जे कोणते धनराज फड कोण आहे ते, या सगळ्यांना का अटक होत नाही? करा परळी सगळी स्वच्छ होऊन जाऊ दे एकदाच. तो गंगाजल पिक्चर मध्ये डायलॉग होता ना, सब पवित्र कर देंगे. घ्या परळी वैजनाथच्या त्या ठिकाणी जाऊन तो भंडारा, काय तो प्रसाद घ्या, तो अंगारा काय असेल ते, काय आहे ते महाकाल भस्म, ते घ्या भस्म हातात घ्या आणि घ्या शपथ, सब पवित्र कर देंगे. आता परळीमध्ये घाण उरणार नाही. ही सगळी घाण काढण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण की तुमच्या आजूबाजूला सगळी घाण साचलेली आहे. ती घाण साचलेली आहे ना, ती घाण काढण्यासाठी आता तुम्हालाच झाडू हातात घ्यावा लागेल. आणि हा झाडू न्यायाचा असला पाहिजे. हा झाडू न्यायाचा असला पाहिजे. तो झाडू अन्याय करणाऱ्यांवर फिरवा, झाडून फिरवा आणि परळीला वाचवा, एवढीच इच्छा आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.